ये माझे कारल्याचे माये ये गो ये मान दिलाय तुला साडी चोलीचा खणा नारलाचा झे गो झे अग पाण्यानु नाचल्या ना देवी थैथय नाचल्या. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचा यश पाटील यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात आधी जय एकविरा, जय आग्रिकोली. तर गाईज आजचा स्पेशल डे आहे की आज आम्ही सकाळी सकाळी चाललोत कारल्याला. जवळजवळ 350-400 जण आहोत. ते आम्ही सर्वजण चाललोत. गेल्या वर्षी पण त्यांची रॅली गेली होती, पण या वर्षी मी स्वतः बोललोय की मी पण येतोय बाईकने चालत. पण खूप मजा मस्त येणार आहे, कारण कारने तर दरवेळी जातो, पण आज बाईकने आणि त्या पण एवढ्या 350-400 जणांसोबत खूप मजा मस्त येणार आहे. तर चला जाऊयात आपण कारल्याला, पण त्याआधी कोपरूलला जमायचं आहे, तर कोपरूलला जातोय. तर लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता जाऊया आपण कोपरूलला. आधी तापा जोरात लागलाय पाऊस, एवढा जोरात पाऊस लागलाय आणि एवढ्या जोरात पावसामध्ये आज खूप मजा मस्त येणार आहे. बघ आता रेनकोट वगैरे घातलंय. चला ना, बाय 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 बाय. या स्कूटीवर चाललोय. स्कूटीमध्ये पेट्रोल अजून काय टाकलं नाही, पेट्रोल वगैरे टाकायचं बाकी आहे, काढतो आणि चला आता बाय बाय. चला डायरेक्ट आता भेटू आपण कोपरीला. काय नवीन जुगाड आणि एवढं कसं येणार का तेव्हा तरी घाबर काय रे देवा. म्हणा हरी विचारला याच्यावर येऊ का नको, जाऊ का नको झालं. असं वाटतं की शेता वाला लावाला. तर काही आस्ते आस्ते पब्लिक जमत चालू आहे. आता अर्धी जमले, अजून भरपूर जमायचे बाकी आहे. तुम्ही बघू शकता पाऊस एवढा आहे तरी पण सर्वजण जमलेत आणि सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातलाय. कोणी भिजत आहे, कोणी रेनकोट घालून आहे. आणि येऊ बघा वडापाव कमी खा, सोबतच जायचं आणि सोबत वडापाव कमी खा. काय माऊलीचा उद्या आलेली पाहिजे. कारात दिलाय, कारात दिला. गाईज पेट्रोल पंपावर आलोय. टाकी फुल केली म्हणजे विषय संपला. तर आधी पेट्रोल टाकून घेते आणि नंतर पुढे जाऊया आपण. अरे आवरा मोठा शाबास बेटा. भर पावसामध्ये खूप भारी वाटतं, एकदम मजा. दरवर्षी नेहमीप्रमाणे आम्ही कारने जातो. या वर्षी आलो असंच. हा बाईक रॅलीचा 3रा वर्ष आहे. आणि बघा ना आता येता पाऊस लागलाय. एवढ्या दिवस पाऊस नव्हता, 2-3 दिवस शेतात सुट्टी होती आणि आज शिकवलं आणि पाऊस लागलाय. 3रा वर्ष बाईक रॅली, 3रा वर्ष ना. निघताना पाऊस पडतेच पडते. सिंगल लाईनला झाला, सिंगल लाईन. आता आम्ही नाश्त्याला थांबलोत. नाश्ता करायला थांबलोत. थोडा वडापाव वगैरे खाणार आहोत. तुम्ही सगळे या काय रे पावडर आणलेला लावाला. मी 1000 रुपये आहे ना, मी चालत येते जा पुरं.
तर काही पाऊस येता परतय काय बोलूच शकत नाही. पोपट पण आले आपले त्याने कुणाल दादानी चौबल एक्सेल ट्रिपल एक्सेल घातलं. अरे वारता उस्मान बघ गॅरेज मला परत जेवलं बिलो टाईट नाही व्हायला. तुला आता नाश्ता थांबून तू वडापाव भेट, काय टेन्शन घेऊ नको, नरू नको, भेटेल पाऊस पडले बरोबर किरी येत सकाळच नाही. रॅलीबद्दल काय 2 शब्द? देवीचंद दादांनी काढलेली आहे, आम्हाला खूप अभिमान आहे त्याचं. किती वर्ष रॅलीचा? 3रं वर्ष आहे रॅलीचं आमच्या. आणि नियमाने सर्व जण त्याचं फॉलो करतात आणि व्यवस्थितपणे रीती रॅली पार पडते. आणि आई एकविरा यांनी आमचा हाच आशीर्वाद आहे की ही रॅली अजून सर्वात मोठ्यात मोठी होऊ दे आणि यश मिळू द्या आमच्या या रॅलीला. ही आमच्या बाईक रॅलीची आठवण म्हणून सतत राहू दे आणि अजून मेंबर्स त्याच्यात भरपूर वाढू दे. आता यावर्षी 350 मेंबर झालेले आहेत. तरी आमची अशी इच्छा आहे सर्व एकविरा प्रेमींची की ही रॅली हजाराच्या संख्येने व्हावी. ही एकविराची प्रार्थना करतो आम्ही. जय एकविरा. आता नाश्ता करायला थांबलो, आता नाश्ता केल्यावर निघणार आहोत. आणि आम्ही 5-6 जण आहोत. ते सोबत मी एक आठवा. यो आठवा एक गाड आहे ना, एक नाही 2 जण आहेत. टपलो नुसता कॅमेरा नेवरा म्हणून डोका तुझा विकील विसरला नुसता असं येईल कॅमेरा असं तीन कॅमेऱ्यांची एक कॅमेरा घालवतो. फायनली यशला वडापाव गवलेला आहे. यश आई काय बोलतोय? खाऊन पाणी पिला लोक खाऊन पाणी पण पिलाय. अरे ऐका कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? या रॅलीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने करतोय तो आमचा बाबू म्हणजे देवीचंद म्हात्रे. आणि त्याच्यासोबत बरीचशी मंडळी आज म्हणजे मागच्या गेल्या वर्षी पण आम्ही याच्यासोबत होतो. पण त्यावेळी काही एवढा उत्साह पोरांच्यात नव्हता. त्यावेळी उत्साह होता परंतु एवढे पब्लिक नव्हते. त्यावेळी माझ्या मते 100 ते 150 पोरं होती. आज त्याच्या डबल झालेले आहेत. आणि पुढच्या वर्षी माझा अंदाज असा आहे की 700 ते 800 पोरं असतील. पण 100%. आणि आज ह्या रॅलीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे. कारण ज्या माणसांनी निस्वार्थपणे या रॅलीचं नियोजन केलं, या भक्तीपोटी आज रोजी कमीत कमी माझ्या मते 300 ते 350 पोरं म्हणजे 200 बाईक कमीत कमी आणि 4 ते 5 4 व्हीलर आणि अथोरात्र 7 ते 8 दिवस हे लोक मेहनत करत आहेत ह्या रॅलीच्या सक्सेससाठी. आणि आज रोजीपर्यंत मला वाटतं 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. आज रोजीपर्यंत ह्या रॅलीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाहीये. हीच मी एकविरा आईसाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय एकविरा. तर गाईज आता आम्ही नाश्ता वगैरे केला, वडापाव वगैरे खाल्लेत आणि आता निघालो आहोत आम्ही. पाजला कोणतरी ना हे भगवान तेरी लीला अपरंपार है. राहुलच वाटत ज्यांनी या रॅलीचे आयोजन केले आणि सर्व नियोजन केलंय त्यांचे 2 शब्द आपण ऐकूया. नमस्कार. ही आपली रॅली आहे, एकदम आता व्यवस्थित निघालेली आहे रॅली. कोपरडी गावातून एकविरेला आता इथेशी दानफट्याला आपण नाश्ता करत आहोत. नाश्ता करून आता इथे अशी आपल्या इथपर्यंत सर्वच पोरांनी व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. त्याच्या पुढं पण असंच सहकार्य करा आणि आपली रॅली व्यवस्थित पार पडू दे ही एकविरा त्यांनी करा. एकविरा गावलेचा गुरुवारना काय खातात? अरे चिंगम कंटा एनर्जी म्हणजे मुंबई. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. घाई मस्ती करू नका. व्यवस्थित सगळं एक गाडीच्या मागे एक गाडी राहील असंच चला. स्पीडमध्ये काही जाऊ नका. व्यवस्थित चला. आता इथे मोठ्या गाड्या आहेत. कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना? पालखीला नाचीन गुलाल उडून साहित्याचे
चैताचे महिन्यात गाई तुझं देऊळ साजतय. गुलाबे डोंगरान ग गुलाबे डोंगरान पालखीला नाचीत गुलाल उडून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग. रोड पे कोठी हो कोठी में गाड़ी हो गाड़ियों के अंदर एक कन्या तो बारी हो एसी हो ऑन और बंद जे बारी हो डिम डिम लाइट थोड़ी जगह जगह अरे इसकी बार चीज मजे. गाडी वगैरे पार्क केली मस्त. टी-शर्ट बदल होतो पण टी-शर्ट काही बदलून दिली नाही. भिजलोय पूर्ण. आता तसाच ओला आम्ही चालत आईच्या भेटीला आईचा दर्शन घ्यायला. ए बाई बा आता तिला बसवली सकाळी पुन्हा गर्दी होती ना. हे सांगताना थांब. यांना काय माहिती आपल्याला दम लागते त्या. हे 3 वेळा थांबतील आपल्याला 7 वेळा थांबायला लागेल. लेवल होईल. असं आहे का? लेवल आहे. असते असते पायऱ्या चढतात आम्ही. पाऊस थोडा स्टॉप आहे. नॉर्मल पडतो एकदम. खूप भारी वाटतंय. कसं वाटतं तुला पहिला? जबरदस्त. फर्स्ट टाइम मला खूप भारी वाटलंय. नेक्स्ट टाइम सगळ्यांना आधीच पाहिला नाव असेल माझा. भारी वाटलं. साईडला अलिबाबा 40 पण आहेत. सॉरी आम्ही दमलो मला फोटो होता दमलो मला म्हणा घेऊ दमलो. तर गाईज आमच्या सोबत एक सांड रेनकोट घालून गाईज आता पोहोचलोय मी आणि एवढे पाय दुखत होते चढता चढता आणि आता पोहोचलोय तर पाय दुखायचे पूर्ण बंद झाले आणि किती क्राऊड आहे तुम्ही बघू शकता आता.
भरून चिक्क्या तर काय आता मी निघालो आहोत जेवलो वगैरे मस्त आणि टी शर्ट पण चेंज केली तुम्ही बघू शकता ही टी शर्ट सोबत आणली ती जरा फायदा आला गरम गरम बरा वाटतं फक्त पाऊस नाही आला पाहिजे नाही पुन्हा भिजत तसं आता पाऊस आला तरी चालेल आम्ही भिजतच जाणार आहोत तर गाईज लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय टी शर्ट बदल म्हणून एंड करतोस मला माहिती आहे टी शर्ट बदल तर गाईज लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय बाय बाय